नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. सुंदर सुंदर नजारे बघत मी निघाले होते माझ्या सासरी. मग काय, गेल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात झाली. महालक्ष्म्या होत्या तर काम तर खूप असतं, तुम्हाला माहितीच आहे. तरी लाईट ये जा करत होती, त्याच्यामुळे थोडीशी अडचण झाली. मात्र लाईट आल्यानंतर आम्ही लगेच मंडपाची म्हणजे मखर वगैरे बसून घेण्याची तयारी केली. इकडे त्याच्यानंतर आम्ही गौरी आवाहन करून घेतलं. गौरींची पूजा करून घेतली मुखवटे मांडून. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच टेंट पण टाकून घेतला मखराला. आणि आम्हाला मखराचं डेकोरेशन अगोदरच्याच रात्री पूर्ण करायचं होतं. पण कितीही प्रयत्न केला तरी शेवटी 2-3 गोष्टी राहिल्याच होत्या लाईटिंगच्या वगैरे, त्या आम्ही नेक्स्ट दिवसासाठी ठेवून दिल्या. मग त्यानंतर महालक्ष्म्यांना कोणत्या साड्या घालायच्या ह्याचं खूप कन्फ्युजन होत होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर मी महालक्ष्म्यांना साडी नेसवण्याच्या तयारीला लागले होते. कारण मी हे काम पहिल्यांदाच करत होते. ह्या अगोदर कधी मी महालक्ष्म्यांना साड्या नेसवल्या नव्हत्या किंवा ह्या कधी कोणत्या कामामध्ये मी इन्व्हॉल्व झालेले नव्हते. हे खूप चॅलेंजिंग टास्क होतं माझ्यासाठी. मला वाटत होतं येईल की नाही, पण तरी मी खूप म्हणजे प्रयत्न केले. थोडासा वेळ लागला मला, कारण मी एकटीच होते, माझ्या मदतीला इतर कोणीच नव्हतं. तर अशा प्रकारे मी साड्या वगैरे सर्व पिनअप करून घेतल्या. आणि मधली लाईटिंग झाल्यानंतर आम्ही महालक्ष्म्यांना मखरात ठेवून घेतलं. तर असंच मी मध्ये ठेवल्यानंतर मग फायनल टच दिला एकदा साड्यांना. तर सर्वजण म्हणत होते खूप छान साड्या नेसवल्या आहेत म्हणून. सासूबाईंनी खूपदा कौतुक केलं. मग तेव्हा कुठं माझ्या मनाला समाधान वाटलं. असेच छोटे छोटे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.